आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात। मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाचा आज 5वा दिवस आहे। जरांगेंचा पायी मोर्चा आज पुण्यातील खराडीमधून लोणावळ्यामध्ये दाखल होईल आणि मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज लोणावळ्यामध्ये मुक्काम असेल। जरांगे यांचा पायी मोर्चा मुंबईमध्ये धडकण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि तत्पूर्वीची ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येने आता मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्यासोबत या पायी मोर्चामध्ये सहभागी झाले। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी थेट मोर्चामधून दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, आजचा 5वा दिवस मोर्चाला सुरुवात झालेली आहे, मुंबईकडे कूच केलेला आहे। नक्कीच सागर, मनोज जरांगे यांच्या या मोर्चाने आज मुंबईकडे कूच केलेली आहे। आजचा 5वा दिवस आहे। खराडी बायपास हजारो समर्थकांसह जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आज पुण्यामध्ये झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अक्षरशः लाखो लोक या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि या ठिकाणी शेकडो लोक जमलेले आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत आहेत, आरक्षणाच्या घोषणा देत आहेत आणि आरक्षण येण्यासाठी हा लाखोंचा मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। नक्कीच तर दत्ताचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये, पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधूया। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत, जरांगे पाटील हे चालत आता या मोर्चामध्ये निघालेले आहेत। त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाचा आज 5वा दिवस आहे आणि खराडी बायपासवरून आज ते निघालेले आहेत। लोणावळ्यामध्ये त्यांचा आज मुक्काम असणार आहे, तर उद्या ते पनवेलमध्ये धडकतील। मात्र तत्पूर्वी आपण पाहतो आहोत की पुण्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव, त्यामध्ये महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि हे सर्वजण आता जरांगे यांच्यासोबत पायी चालताना दिसत आहेत।